नमस्कार, मी धनंजय भोळे, सुगम्य डिजिटल सोल्युशन्स प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचा को फाउंडर आणि बोर्ड ऑफ डायरेक्टर आहे. आमची आयडिया जी आहे ती वी आर मेकिंग वेबसाईट्स ॲक्सेसिबल मोबाईल ॲप्लिकेशन्स अँड डिजिटल डॉक्युमेंट ॲक्सेसिबिलिटी कंप्लायंट फॉर पीपल विथ डिसॅबिलिटीज. वेगवेगळ्या दिव्यांग लोकांसाठी वेबसाईट्स, मोबाईल ॲप्लिकेशन्स कसं ॲक्सेसिबल करायचं ते काम आम्ही करतो, ॲक्सेस ऑडिट, रेमिडिएशन वगैरेचं. तर याचा इम्पॅक्ट जो पडणार आहे सोसायटीवर, तर जे 8-10 कोटी लोकं भारतात राहतात आहेत त्या दिव्यांग लोकं, तर त्यांना इन्क्लुजन होईल, डिजिटल इन्क्लुजन त्यांचं याच्यामुळे होईल. आणि हा जो फंड मिळालेला आहे 3 लाख रुपये पर ॲनमचा, तर तो आम्ही बिझनेस डेव्हलपमेंट आणि सेन्सिटायझेशनसाठी वापरणार आहोत. धन्यवाद. माझं नाव अमित चव्हाण आहे आणि माझ्या कंपनीचं नाव एव्हियन ॲग्रो भारत प्रायव्हेट लिमिटेड, पुणे, महाराष्ट्रातून आहे. आम्ही सध्या जे काम करतो आहे ते ॲनिमल हजबंड्रीवरती काम करतो आहे. याच्यामध्ये पेट्स आणि लाईव्हस्टॉक मॅनेजमेंट, म्हणजे जे शेतकऱ्यांची जनावरे असतात त्यांच्यासाठी फीडबेल्ट डेव्हलप केलेलं आहे, ज्याचं नाव बायोफिट पल्स हे आहे, ज्याच्यातून ॲनिमल्ससाठी एक रिव्होल्युशन असेल. त्यांचे अर्ली डिटेक्शनमध्ये जे काही डिसीज असतील ते डिटेक्ट होईल आणि जे फार्मर्स किंवा पेट इंडस्ट्री जी आत्ता वाढत आहे त्याच्यामध्ये त्यांना अर्ली डिटेक्शनमध्ये बेनिफिट होईल आणि फार्मर्ससाठी डायरेक्टली त्यांच्या प्रॉफिटेबिलिटीवरती इफेक्ट होईल या इनोव्हेशनचा. आणि यामध्ये अमृत MSSU एंटरप्रेन्योर स्कीम जी आहे त्या स्कीममध्ये आम्हाला जे मिळणारा सपोर्ट आहे, त्यामुळे हे प्रोडक्ट व्हॅलिडेट करून मॅक्झिमम आम्ही शेतकऱ्यांपर्यंत किंवा पेट ओनर्सपर्यंत आम्ही पोहोचून त्याचे बेनिफिट देऊ शकू. थँक्यू. हॅलो, मी अनिकेत लक्ष्मीकांतराव देशमुख. माझ्या कंपनीचं नाव आहे एव्हरीवन्स कॉर्पोरेशन, ब्रँड नेम आहे एव्हरीवन्स. आमची कंपनी ही जागतिक स्तरावर काम करायच्या हिशोबाने आम्ही स्थापन केलेली आहे, जी ई-कॉमर्स आणि फिनटेक क्षेत्रामध्ये काम करते. अमेझॉन, फेसबुक, गुगलसारखं. तसं ह्या कंपन्या जशा आज जगभरामध्ये काम करत आहेत, तसंच आम्हालासुद्धा आमची कंपनी जगभरातल्या 800 कोटी लोकांपर्यंत घेऊन जायची आहे. आता या MSSU एंटरप्रेन्योर स्कीमद्वारे आम्हाला जे फंड मिळालेलं आहे त्याचा वापर आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांची संख्या वाढवण्यासाठी करणार आणि त्याद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत कसं आम्हाला पोहोचता येईल याच्यासाठी आम्ही प्रयत्न करत राहणार. आधी आम्हाला देशभरात सर्व जनतेपर्यंत पोहोचून कंपनीची सेवा पुरवायची आहे. याच्यासाठी आम्हाला यांचा खूप मदत झालेली आहे, MSSU, iSpark आणि एंटरप्रेन्योर स्कीम यांची. धन्यवाद. नमस्कार, माझं नाव तेजस लिमकर. मी तालुका परांडा, जिल्हा धाराशिव येथून आलेलो आहे. इथं माझं सिलेक्शन अमृत महाराष्ट्र स्टेट स्किल युनिव्हर्सिटी यांच्यामार्फत झालेलं आहे. यांच्याकडून मला 25,000 रुपये पर मंथ फेलोशिप मिळणार आहे. त्या फेलोशिपमधून मी आता एक मशीन डेव्हलप करत आहोत मधमाशीचं विष काढण्यासाठी. तर त्या आम्ही द डेव्हलपिंग ऑफ द न्यू बिव्हेनम एक्स्ट्रॅक्शन मशीन इन इंडिया फर्स्ट, त्यामधून आम्ही मधमाशीचे विष काढून आम्ही जे फार्मास्युटिकल कंपनी आहे किंवा कॉस्मेटिक इंडस्ट्रीला आम्ही रिसर्च पर्पज किंवा मेडिसिन किंवा इंजेक्शन पर्पजसाठी ते आम्ही देणार आहोत. ह्यातून आम्ही आत्ता जे आम्हाला फेलोशिप मिळणार आहे त्यातून आम्ही आत्ता प्रायव्हेट लिमिटेड कंपनी आमची रजिस्टर करून पुढं आम्हाला स्टार्टअपसाठी ह्याचा खूप सपोर्ट होणार आहे. आणि आमच्या प्रोजेक्टचा बेनिफिट्स जो आहे तो बीकीपर्स असतील किंवा रिसर्च इन्स्टिट्यूट असतील किंवा ट्रेनिंग इन्स्टिट्यूट असतील किंवा जे मधमाशांचे आणखीन संशोधन कार्यालय आहेत, ऑफिस आहेत, त्यांना आमचा हा प्रोजेक्टचा फायदा होणार आहे. आणि आम्ही पुढे जाऊन बीकीपरसोबत आमचं टाईप करून त्यांनाही एक 10,000 रुपये पर ग्रॅमपासून ते 15,000 रुपये पर ग्रॅमपर्यंत 1 ग्रॅम व्हेनमचे आम्ही प्राईस देणार आहोत. त्यामुळे खूप सारे अशा शेतकऱ्यांना पण ह्याचा फायदा होणार आहे पॉलिनेशनचा बीकीपर्समधून. थँक्यू. मेरा नाम आदित्य ओझा है. तो हम लोग एक प्रोजेक्ट पे काम किए थे, एग्री मित्र, जो हमारे टीम 5 लोग को मिलके बना था. वो बेसिकली क्या है, जो हम लोग कॉन्ट्रैक्ट साइन होएगा, जो फार्मर्स और जो बायर्स होंगे ना, उसमें से मिडल मैन जो ब्रोकर हैं उनको हटा के हम लोग डायरेक्ट ना फार्मर से कॉन्टैक्ट कराएंगे, जिससे फार्मर को फ़ायदा होएगा और कोई भी तकलीफ़ ना हो उनसे. और दूसरी बात, हम लोग सॉफ्टवेयर डेवलपमेंट यूज़ करेंगे और बेसिकली इसमें ई-कॉमर्स भी डालें, जिसके वजह से उनका कुछ लॉस ना हो, कोई एग्रीकल्चर वेस्ट या कुछ भी. और हम लोग MSCC अमृत के वजह से, अमृत फाउंडेशन की वजह से हम लोग को 3 लाख का फंड मिला है, जिसको हम लोग वेरी ग्रेटफुल फॉर देम. थैंक यू. मेरा नाम हनुमंत पांडे एंड ये प्रोजेक्ट हमारा सीट बेल्ट ऑटोमोटिव रिलेटेड प्रोजेक्ट है, जो कि मैं पिछले 1.5 साल से इसके ऊपर इनोवेशन एंड इसका वर्किंग का प्रोसेस कर रहा था. एंड
सडनली यू कैन से कि MSSU के अंतर्गत हमें जो प्लान या प्रपोज़ल मिला उसके अकॉर्डिंग ये एक जो मेरा प्रोजेक्ट शायद और डिले हो सकता था एंड सेलेबल प्रोडक्ट बनाने के लिए वो काफ़ी पहले या मेरे दिए हुए डेडलाइन से पहले बन सकता है और रेडी हो सकता है. सो आई वुड से कि MSSU की तरफ से जो हमें सपोर्ट मिलने वाला है वो 101% बेनिफिट करेगा इन ऑल टर्म्स, लाइक इकोनॉमिकल हो गया या फिर टेक्निकल गाइडलाइन हो गया. इट विल बेनिफिट इन ऑल द सेक्टर्स एंड आई रियली थैंक फॉर दिस गिविंग मी दिस अपॉर्चुनिटी एंड चांस. थैंक यू. Myself Mayur Agrawal. I am from the company Friendstick Social Media, which provides the connections to the people according to their interest. We provide seamless connections so people can meet online and offline basis. We will use our funds to develop our further projects using beta testing and some developments which are coming in some months. Hello everyone, my name is Ravin Pratap Singh. I am the founder and CEO of Clarifier, and we are revolutionizing outdoor air purification with our air purifier Airlinic. So it's a multi-layer filtration system with a patentable technology with self-cleaning system. So it can be installed on anywhere, street lights, poles, streets, dividers, roads, anywhere. And it extracts dust and soot particulates from the air, and which can be later separated and sell it to manufacturers of tires and production of ink, etc. So thank you so much Amrut and MSSU for giving this fellowship to and supporting entrepreneurs like us, so we can get more industry experts and from the iSpark Foundation as well to understand and build a more valuable company in the India. Thank you so much. हेलो, आई एम आदित्य मौर्य, फाउंडर ऑफ एसोटेरिया. हमारा ऐप क्या करता है, वी आर अ पर्सनल डेवलपमेंट एंड सेल्फ इम्प्रूवमेंट ऐप जो कि कंबाइन करता है हैबिट ट्रैकिंग, एक्टिविटी लॉगिंग और अदर मॉनिटर करता है हेल्थ एस्पेक्ट को. तो इसके बेसिस पे आप क्या कर सकते हो, यू कैन गेट पर्सनलाइज्ड AI insights on based on your data. Let's take an example कि 2 पर्सन, एक रेड पर्सन एक ब्लू पर्सन. अब रेड पर्सन ड्यू टू सम रीज़न वेट लॉस नहीं कर पा रहा एंड ब्लू पर्सन ड्यू टू सम अदर रीज़न वेट लॉस नहीं कर पा रहा. अब ये लोग जहाँ पे भी एडवाइस मांगते हैं, यूट्यूब वगैरह कुछ भी, तो उन लोग को जेनरिक एडवाइस मिलता है. बट हमारा प्लेटफॉर्म क्या करता है, हमारा प्लेटफॉर्म उनके डेटा को लेके ही उनको एडवाइस देता है, मतलब कि बेस्ड ऑन योर डेटा ओनली. तो दिस इज़ हाउ वी segregate from others, and the funds that will be, the grants that will be getting from the MSSU will be used for product development solely. Thank you. So I am Ujjwal Rai. We have been building a product called Lit Studio, which help us the photographers to be in a one marketplace. बेसिकली हम लोग क्या करने वाले, सब वेराइटी ऑफ फोटोग्राफर्स को एक मार्केट प्लेस देने वाले, जहाँ पर सब फोटोग्राफर्स एकजुट होके अपना जो भी पोर्टफोलियो बेस्ड करा सकते हैं. फ्रॉम अमृत वी विल बी गेटिंग लॉट मोर एक्सपोजर्स फॉर एंड द फंड वी विल यूटिलाइजिंग फॉर द पब्लिसिटी एंड for the welfare of the people. Thank you. Hi, I am Atharva Patki, co-founder of Shastra, which stands for Smart Sugarcane Harvesting System Targeting All. So basically we are designing and developing a sugarcane harvester specifically designed for Indian farmland conditions, which will increase yield for farmers and increase recovery at the sugar millet, and which will also reduce soil compaction, reduce rotten crop damage and reduce trash content. And basically we are trying to replicate all the manual harvesting operations in a mechanized way. And lastly speaking, we are not replacing laborers but eliminating their drudgery. Thank you. Hello, my name is Rashi Pausar and I'm building Algivity. At Algivity, we envision to develop BugBeGone. It is a sustainable, electricity-free and effective mosquito-killing biodevice. So the current solutions in the market are either ineffective or toxic, and mosquitoes tend to evolve against chemicals. Hence, we are building a bio-based solution that not just kills mosquito effectively but also purifies air. The Amrut entrepreneurship scheme will be a great means for us to kickstart our innovation, R&D and product development. Thank you so much.
Hi, myself Sumit Mukesh Somani. My startup name is BuildMart. BuildMart is basically one-stop solution for the all goods which are related to building construction materials. I am in this business since last 4 years. So I have 3 retail outlets in different cities, and this fund will help me to get more partners in board. Thank you.